उसने घेतलेले 7,000 रुपये परत न दिल्याने कारागिराचा खून करून मृतदेह झाडाला लटकवत आत्महत्येचा बनाव केला। 48 तासात या घटनेचा उलगडा करण्यात एटापल्ली पोलिसांना यश आले आहे। 19 मार्च रोजी पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोकल्या। मिळालेल्या माहितीनुसार संपत लुल्ला पवार, वय वर्ष 32 असं मयताचं नाव आहे। आशिष कोरामी, सुखदेव मडावी आणि संजय कोरामी हे सर्व राहणारे पेठा यांच्या आरोपीत समावेश आहे। तिघेही 30 ते 40 वर्षे वयोगटातील आहेत। संपत दुर्वा हा सुरजागड येथे लोहखाणीत वेल्डर म्हणून काम करायचा। 17 मार्चला तो काही कामानिमित्त पेठा येथून एटापल्ली येथे गेला होता, पण सायंकाळी घरी परतलाच नाही। दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह एकरा फाटा येथे झाडाला दोरीने लटकलेल्या स्थितीत आढळला। त्यामुळे घातपाताचा अंदाज होता। उत्तरीय तपासणी अहवालात त्याचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे।